नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ 7वा आपले परमवीर आणि या पाठाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशी व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा फेसबुकवर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहू शकता किंवा गुगलवर सुद्धा तुम्ही एसओसी क्लासेस टेक सर्च करून व्हिडिओ आमचे मिळवू शकता. चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथं पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध का होते? याचं उत्तर आहे 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली, म्हणून तेथे नियुक्त असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होते. दुसरा प्रश्न आहे, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उडान करण्यात कोणती अडचण होती? तर बघा मित्रांनो, उत्तर आहे 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूंनी श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला केला होता. तेथे नियुक्त असणाऱ्या फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होते, पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे निर्मलजीत यांना धावपट्टी दिसत नव्हती. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उडान करण्यात ही अडचण आली होती. तिसरा प्रश्न आहे, निर्मलजीत शेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली? उत्तर आहे, निर्मलजीत शेखांना श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र वाचवायचे होते. शत्रूंची विमाने माथ्यावर गुंगावत होती, गोळ्यांच्या फेऱ्या झाडत होती, तरीही निर्मलजीत शेखा प्राणाची पर्वा न करता हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने करीत होते. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असतानाही त्यांनी निकराची लढाई चालू ठेवली. चौथा प्रश्न आहे, निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला? उत्तर आहे, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत यांनी शत्रूच्या 2 सेबर जेट विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीतांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. अशा रीतीने निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला. पाचवा प्रश्न आहे, दधींची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला? तर दधींच्या ऋषींनी लोकांच्या कल्याणासाठी स्वतःच आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अस्थीचे दान दिले. केवळ यामुळे जगातले सगळे पाणी पळून नेणाऱ्या राक्षसाचे निर्दालन झाले. दुसरा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा हे शत्रूशी धैर्याने लढले. त्यांचे 5 ते 6 वाक्यात वर्णन करा. तर आहे, शत्रूची सेबर जेट विमाने माथ्यावर अगदी खालून गोंगावू लागली होती, गोळ्यांच्या फेऱ्या झाडत होती, तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखाने नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी भिडले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. त्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. प्रश्न तिसरा आहे, परमवीर चक्रधारकाची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते? उत्तर आहे, आपण केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी जगलो पाहिजे. यात आपल्याला मृत्यू आला तरी ते आपले भाग्य होय. देशासाठी कोणत्याही संकटाला आपण निर्भयपणे सामोरे गेलो पाहिजे. परमवीर धारकाची माहिती वाचून आपल्याला ही प्रेरणा व स्फूर्ती मिळते. प्रश्न चौथा आहे, आपले परमवीर व दधींची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते? उत्तर आहे,
ददींच्या ऋषींनी लोककल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले. ददीच्या ऋषीच्या अस्थिमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच त्या परमवीराकडून त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अच्युत अशा बलिदानातून भारतीय सेनेला अमोघ सामर्थ्य मिळाले. आपले परमवीर व ददींचे ऋषी यांच्यात आम्हाला हे साम्य आढळते. पाचवा प्रश्न आहे, परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार लिहा. धातू कोणता वापरला जातो? तो कांस्याचा असतो. कापडी पट्टीचा रंग हा गडद जांभळा असतो. पदकाची जी दर्शनी बाजू असते त्याच्या मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते. पदकाची मागची बाजू परमवीर चक्र हे शब्द गोलाकार कोरलेले असतात. त्याच्या पदकावरील कोरलेले शब्द परमवीर चक्र. भाषा इंग्रजी व हिंदी असते. पुष्प 2 कमल पुष्प त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतात. सहावा प्रश्न आहे, परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची 6-7 वाक्यात माहिती लिहा. सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या युरोपियन, परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशात त्यांचे प्रचंड प्रेम होते. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. शिवाय भारतीय कला परंपराचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या हस्तलिखितपणे बोलत असत. आता बघूया मित्रांनो, खेळूया शब्दाशी. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. गोंगावणे, बघा, धानीजवळ माशा गोंगावतात. झेपावणे, मला पाहताच इबलीशी त्रिविद्या माझ्याकडे झेपावली. वेध घेणे, रडार यंत्र विमानाचा अचूक वेध घेते. वेढणे, पुरामुळे नदीने संपूर्ण गाव वेढले होते. बचावणे, मी पटकन बाजूला झालो म्हणून ट्रकच्या अपघातातून वाचवलो. सामोरे जाणे, कोणत्याही संकटाला सामोरे जाणे हा शिवाजी महाराजांचा स्वभाव होता. प्रश्न दुसरा, समानार्थी शब्द लिहा. सावध, दक्ष किंवा हुशार. लढाई म्हणजे युद्ध. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यादेखत किंवा डोळ्यासमोर. शत्रू म्हणजे वैरी. तर मित्रांनो, आपण परमवीर या पाठाचे प्रश्न उत्तर बघितलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.